मित्रांनो, आजचा व्हिडिओ सिंह राशीच्या मित्रांसाठी आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, स्वामी गुरुकृपा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आजचा संदेश विशेषतः सिंह राशीच्या मित्रांसाठी असून हा व्हिडिओ श्रद्धा, आत्मपरीक्षण आणि सकारात्मक विचारांसाठी तयार करण्यात आला आहे. राशी भविष्य हे प्रेरणादायी स्वरूपात घ्यावे आणि कोणताही महत्त्वाचा निर्णय स्वतःच्या विचाराने घ्यावा. सिंह राशीच्या मित्रांनो, पुढचे 7 दिवस तुमच्या आयुष्यात काही अशा घटना घेऊन येऊ शकतात ज्या तुम्हाला आतून विचार करायला भाग पाडतील. प्रत्येक मोठी घटना वाईटच असते असं नाही. कधी कधी बदलाची सुरुवात शांतपणे होते आणि नंतर त्याच बदलातून नवीन दिशा मिळते. तुम्हाला वाटत असेल की काही दिवसापासून मन अस्वस्थ आहे, लोकांचे वागणे बदलले आहे, काही कामे अडकत आहेत किंवा अचानक काही निर्णय घ्यावे लागत आहेत, तर या काळात घाई करू नका. शब्द जपून वापरा, कारण एका चुकीच्या बोलण्यामुळे नात्यांमध्ये अंतर निर्माण होऊ शकतं. जिथे तुम्ही मनापासून विश्वास ठेवता तिथेही थोडा संयम आणि निरीक्षण ठेवणं गरजेचं आहे. या 7 दिवसात तुमच्या समोर 2 मार्ग उभे राहू शकतात. एक सोपा आणि दुसरा म्हणजे योग्य. सोपा मार्ग लगेच आनंद देईल, पण योग्य मार्ग पुढे स्थिरता देऊ शकतो. काही सिंह राशीच्या लोकांना कामात अचानक जबाबदारी वाढल्यासारखं वाटेल, तर काहींना जुन्या व्यक्तीकडून संदेश किंवा भेट होऊ शकते. काही वेळा आयुष्य बदलणारे क्षण मोठ्या आवाजात येत नाहीत, ते शांतपणे दार ठोठावतात. त्यामुळे मनात नकारात्मक विचार न ठेवता प्रत्येक गोष्टीकडे जागरूकतेने बघा. घरातील मोठ्यांचा सल्ला दुर्लक्ष करू नका. आर्थिक बाबतीत संयम ठेवा. कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका, पण प्रत्येकावर संशयही घेऊ नका. स्वामींचं स्मरण करा, नामस्मरण करा. सकाळी काही क्षण शांत बसा आणि स्वतःला एक प्रश्न विचारा, मी जे करतोय ते माझ्या मनाला योग्य वाटतं का? अनेक उत्तर इथेच सापडतील. आणि लक्षात ठेवा, पुढचे 7 दिवस परीक्षा नसून तयारीचा काळ असू शकतो. काही गोष्टी संपतील म्हणजे नवीन सुरुवात होण्यासाठी जागा तयार होईल. मन मजबूत ठेवा, कारण सिंह राशीचा खरा तेज संकटातच दिसून येतो आहे. सिंह राशीच्या मित्रांनो, पुढचे काही दिवस तुम्हाला काही गोष्टी वारंवार जाणवू शकतात. एखादं काम शेवटच्या क्षणी बदलणं, ज्या व्यक्तीकडून अपेक्षा आहे तिथून उशीर होणं, किंवा मनात सतत एकच विचार फिरत राहणं, हे कधी कधी थांबून स्वतःकडे पाहण्याचा संकेत असू शकतात. या काळात प्रत्येक गोष्ट लगेच उत्तर देऊन सोडवायची गरज नाही. काही वेळा शांत राहणं हे सर्वात मोठं उत्तर असतं. एक गोष्ट विशेष लक्षात ठेवा, तुमच्या शब्दांची ताकद वाढलेली जाणवेल. तुम्ही बोललेलं लोक मनावर घेऊ शकतात, त्यामुळे रागात बोललेले शब्द नंतर पश्चाताप निर्माण करू शकतात. जिथे गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे ते स्पष्ट संवाद ठेवा. कुटुंब, मित्र किंवा कामाच्या ठिकाणी अहंकारापेक्षा नात्यांना महत्त्व द्या. काही सिंह राशीच्या लोकांना या काळात जुनी एखादी आठवण किंवा अपूर्ण राहिलेली गोष्ट पुन्हा समोर येऊ शकते, पण यावेळी मी ती तुम्हाला मागे खेचण्यासाठी नाही तर शिकवण्यासाठी आली असेल. स्वतःला दोष देत बसू नका. जे गेलं ते अनुभव होतं, शिक्षा नव्हती. आता प्रश्न हा आहे की पुढचा निर्णय तुम्ही किती शांत मनाने घेता. आर्थिक बाबतीत अचानक आकर्षक वाटणाऱ्या गोष्टीकडे सावधपणे पहा. भावनेत येऊन मोठे निर्णय घेऊ नका. प्रत्येक गोष्ट दोनदा तपासा. विश्वास ठेवा पण विचार करून आणि स्वतःच्या क्षमतेवर शंका घेऊ नका. या 7 दिवसात सकाळी मन शांत ठेवून प्रार्थना करा, मोठ्यांचा आशीर्वाद घ्या आणि दिवसाची सुरुवात सकारात्मक विचाराने करा, कारण बदलाची सुरुवात बाहेर नाही, ती आतून होते. माणसाचं नशीब नाही तर त्याचे निर्णय बदलते. निर्णय बदलले की आयुष्याची दिशा बदलायला सुरुवात होते. सिंह राशीच्या मित्रांनो, तुमच्यात एक नैसर्गिक तेज असतं. तुम्हाला पुढे जायचं असतं, स्वतःची ओळख निर्माण करायची असते आणि मनात मोठी स्वप्न असतात. पण काही वेळा आपण इतके धावत राहतो की आपल्याला स्वतःचा आवाज ऐकायला वेळच मिळत नाही. पुढचे काही दिवस तुम्हाला थांबून विचार करण्याची संधी देऊ शकतात. मी ज्या गोष्टीसाठी इतका प्रयत्न करतोय ती खरंच माझ्या मनाला हवी आहे का? कधी कधी मोठं कांड बाहेर घडत नाही, ते मनात घडतं. एक दिवस अचानक जाणवतं की आपण इतरांना खुश करत करत स्वतःलाच विसरलो आहोत.
काही सिंह राशीच्या लोकांना एखाद्या व्यक्तीचं वागणं, एखादा अनुभव किंवा एखादी छोटी घटना डोळे उघडणारी ठरू शकते. त्या क्षणी रागाने निर्णय घेऊ नका, कारण प्रत्येक धक्का हा पडण्यासाठी नसतो. काही धक्के जाग करण्यासाठीही असतात. या काळात एक गोष्ट नक्की करा, स्वतःला कमी समजणं थांबवा, तुलना कमी करा. दुसऱ्यांच्या यशाकडे पाहून स्वतःच्या प्रवासाची किंमत कमी करू नका. तुमचा वेळ, तुमचा मार्ग आणि तुमची गती वेगळी असू शकते. शांतपणे काम करत राहा. काहींना कामात नवीन जबाबदारी मिळू शकते, काहींना नात्यामध्ये स्पष्टता येऊ शकते, तर काहींना आतापर्यंत थांबलेलं काम हलताना दिसू शकतं. पण यासाठी संयम आवश्यक आहे. प्रत्येक दार जोराने उघडत नाही. काही दार योग्य वेळ आल्यावर स्वतः उघडतात. आणखी एक महत्वाची गोष्ट, जिथे मन वारंवार थकतं तिथे थोडा वेळ स्वतःसाठी ठेवा. शांत बसा, मनात कृतज्ञता ठेवा, कारण आयुष्यातील मोठे बदल अनेकदा शांत क्षणांमध्ये जन्म घेतात. स्वामींचं स्मरण करा आणि स्वतःला सांगा, मी घाबरणार नाही, मी घाबरणार नाही, मी घाई करणार नाही आणि योग्य वेळ येईपर्यंत मी माझा मार्ग सोडणार नाही. सिंह राशीच्या मित्रांनो, आयुष्यात प्रत्येक जण तुमच्या सोबत चालतो म्हणून प्रत्येक जण तुमचा असतोच असं नाही. काही लोक फक्त तुमचा उत्साह पाहतात, काही तुमचं यश पाहतात आणि काही फक्त तुमचा उपयोग शोधत असतात. त्यामुळे या काळात एक गोष्ट लक्षात ठेवा, जो सतत तुमचा आत्मविश्वास कमी करतो, तुमच्या प्रत्येक स्वप्नावर शंका घेतो किंवा तुमच्या आनंदात अस्वस्थ होतो, अशा गोष्टींपासून आणि अशा वागणुकीपासून थोडं अंतर ठेवणं उपयोगी ठरू शकतं. पण याचा अर्थ कोणावर संशय घेणं नाही. फक्त निरीक्षण करा, कोण तुमच्या चुकांमध्ये तुमच्या सोबत उभा राहतो आणि कोण फक्त यशात दिसतो हे ओळखायला शिका. पुढचे काही दिवस नात्यांमध्ये स्पष्टता आणू शकतात. काही लोक जवळ येतील आणि काही हळूहळू दूरही जातील. प्रत्येक जण वाईट नसतो. काही रिकाम्या जागा नवीन संधीसाठी तयार होत असतात. आता संधीबद्दल बोलायचं झालं तर काही वेळा आयुष्य आपल्याला मोठ्या संधी देत नाही, ते फक्त एक छोटासा दरवाजा उघडतं. एखादा फोन, एखादी चर्चा, एखादा छोटा निर्णय किंवा एखादं अपूर्ण राहिलेलं काम पुन्हा सुरू करण्याची इच्छा याकडे दुर्लक्ष करू नका. सिंह राशीची ताकद फक्त नेतृत्वात नाही तर योग्य क्षणी धाडस दाखवण्यातही आहे. या काळात स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा, पण हट्ट करू नका. लोकांचं ऐका, पण स्वतःचा विचार सोडू नका. प्रत्येक गोष्ट लगेच सिद्ध करण्याची गरज नाही. काही विजय शांतपणे मिळतात आणि त्यांचा आवाज खूप उशिरा ऐकू येतो. घरात शांत वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करा. जुने वाद वाढवू नका. जर मनात काही अडकलेलं असेल तर ते योग्य शब्दात व्यक्त करा. मनात साठलेल्या गोष्टी कधी कधी थकवा वाढवतात. आणि शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, पुढचे 7 दिवस तुमचं नशीब ठरवणार नाहीत, पण तुमचा दृष्टिकोन नक्की बदलू शकतो. स्वतःवर विश्वास ठेवा, संयम ठेवा आणि स्वामींचं नामस्मरण करत पुढे चालत राहा. सिंह राशीच्या मित्रांनो, पुढचे काही दिवस तुमच्यासाठी एक छोटासा पण महत्वाचा प्रश्न घेऊन येऊ शकतात. भावनेत निर्णय घ्यायचा की विचाराने? कारण या काळात मन पटकन प्रतिक्रिया द्यायला सांगेल, पण प्रत्येक प्रतिक्रिया योग्य उत्तर नसतं. एखाद्याचं बोलणं मनाला लागू शकतं, एखादी गोष्ट अपेक्षेप्रमाणे होणार नाही किंवा एखादी संधी हातातून निसटते असं वाटू शकतं. पण लक्षात ठेवा, तात्पुरत्या भावनेवर कायमचा निर्णय घेऊ नका. एक निर्णय विशेषतः टाळाच, स्वतःला कमी समजून मागे हटण्याचा. कारण अनेक वेळा सिंह राशीचे लोक बाहेरून खूप मजबूत दिसतात, पण आतून स्वतःलाच खूप प्रश्न विचारत असतात. मी योग्य करतोय का? माझ्यात क्षमता आहे का? लोक काय म्हणतील? हे प्रश्न जर जास्त वाढले तर ते पावलं थांबवतात. स्वतःवर शंका घेणं थोड्या वेळासाठी ठीक आहे, पण त्याला सवय होऊ देऊ नका. आता त्या एका सवयीबद्दल बोलूया, जी बदलाची सुरुवात ठरू शकते. दिवसाची सुरुवात तुलना न करता कृतज्ञतेनं करा. सकाळी उठल्यावर 5 मिनिटं स्वतःसाठी ठेवा.
आज काय नाही याचा विचार करण्याऐवजी आज काय आहे याचा विचार करा. नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. मन शांत ठेवा. दिवसातील एक काम पूर्ण लक्ष देऊन करा. तुम्ही पाहाल हळूहळू गोंधळ कमी होईल आणि निर्णय स्पष्ट वाटू लागतील. या काळात जुनी अपूर्ण काम पूर्ण करण्याची संधी मिळू शकते. एखाद्या व्यक्तीशी गैरसमज दूर होऊ शकतो. काही लोकांना स्वतःमध्ये एक नवीन ऊर्जा जाणवेल. पण त्यासाठी धावपळ नाही, सातत्य लागेल. सातत्य. आणि आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा. प्रत्येक वेळी मोठा बदल बाहेर दिसतोच असं नाही. काही बदल असे असतात जे फक्त तुम्हाला जाणवतात आणि तेच बदल पुढे जाऊन आयुष्याची दिशा ठरवतात. स्वामींचं स्मरण करा आणि स्वतःला सांगा, मी घाई करणार नाही, मी हार मानणार नाही आणि योग्य वेळ येईपर्यंत मी माझ्या मार्गावर चालत राहील. सिंह राशीच्या मित्रांनो, तुमच्यात ताकद आहे, आत्मविश्वास आहे आणि पुढे जाण्याची जिद्द सुद्धा आहे. पण काही वेळा एक गोष्ट नकळत घडते. सगळं स्वतःच सांभाळायचा प्रयत्न, प्रत्येक गोष्ट मनात ठेवणं, प्रत्येकाला मजबूत दिसणं, स्वतःच्या भावना लपवणं हीच ती चूक ठरू शकते. मजबूत असणं वेगळं आणि मनावर ओझं ठेवणं वेगळं. पुढचे काही दिवस तुम्हाला जाणवू शकतात की थकवा फक्त शरीराचा नाही तर मनाचाही आहे. तुम्ही अनेक गोष्टींचा विचार करत असाल, अनेक अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्नही करत असाल. पण लक्षात ठेवा, प्रत्येक युद्ध एकट्याने जिंकायचं नसतं. कधी कधी मदत मागणं ही कमजोरी ही नसते, ती शहाणपणाची खूण असते. या काळात एक गोष्ट नक्की टाळा. प्रत्येक गोष्टीला लगेच उत्तर द्यायचं घाई करायची नाही. काही संदेश थांबू शकतात, काही वाद शांत होऊ शकतात, काही प्रश्नांना वेळ उत्तर देते. काही प्रश्नांना वेळच उत्तर देते. तुम्ही प्रत्येक गोष्टी स्वतःला सिद्ध करण्यासाठी उभे राहिला तर ऊर्जा कमी होईल. जिथे गरज नाही तिथे शांत राहा. नात्यांमध्येही एक गोष्ट लक्षात ठेवायची, समोरच्याला समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुमचा हेतू चांगला असला तरी शब्द चुकीचे पडले तर अंतर वाढू शकतं. त्यामुळे या काळात संयम हेच तुमचं सर्वात मोठं बळ ठरू शकतं. आणखी एक संकेत म्हणजे जर एखादी गोष्ट वारंवार पुढे ढकलली जात असेल, तर ती सोडून द्यायची की वेगळ्या पद्धतीने करायची याचा विचार करा. हट्ट आणि सातत्य यात खूप फरक असतो मित्रांनो. सातत्य पुढे नेतं, हट्ट थकवतो. सातत्य पुढे नेतं, हट्ट हा थकवतो. आणि मित्रांनो, स्वतःला एक गोष्ट रोज आठवण करून द्या. माझं मूल्य फक्त माझ्या यशावर ठरत नाही. माझं मूल्य फक्त माझ्या यशावर ठरत नाही. मी प्रयत्न करतोय ही महत्वाचं आहे. स्वामींचं स्मरण करा, मन शांत ठेवा आणि पुढच्या दिवसाकडे घाबरून नाही तर जागरूकतेनं पहा. सिंह राशीच्या मित्रांनो, आयुष्यात काही दिवस असे येतात जेव्हा सगळं आपल्या मनासारखं होत नाही. आपण ज्या गोष्टीवर विश्वास ठेवतो ती थांबते, ज्या व्यक्तीकडून साथ अपेक्षित असते ती दूर जाते, किंवा ज्या संधीची वाट पाहत होतो ती उशिरा येते. अशा वेळी मनात एकच प्रश्न येतो, हे माझ्यासोबतच का? हे माझ्यासोबतच का घडतंय? पण कधी कधी उत्तर लगेच मिळत नाही. कारण त्या क्षणी आयुष्य तुम्हाला थांबवत नसतं, ते तुम्हाला नवीन दिशेकडे वळवत असतं. हेच तुमच्या लक्षात येत नाही. पुढचं काही दिवस सिंह राशीच्या काही लोकांना एक गोष्ट जाणवू शकते, जे संपत आहे त्याला धरून ठेवण्यात शक्ती खर्च होते, पण जे नवीन सुरू होऊ शकतं त्याकडे पाहिलं तर आशा निर्माण होते. प्रत्येक बंद दरवाजा नुकसान नसतो. काही दरवाजे बंद होतात कारण पुढे उघडणारा मार्ग वेगळा असतो. या काळात तुमच्या मनात एखादा जुना विचार पुन्हा येऊ शकतो, एखादं अपूर्ण स्वप्न, एखादी जुनी इच्छा किंवा स्वतःसाठी काहीतरी करण्याची भावना. याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. प्रत्येक मोठी सुरुवात आधी मनातच जन्म घेते. जर मन सांगत असेल की बदल हवा आहे तर लगेच मोठा निर्णय घेऊ नका, पण पहिलं छोटं पाऊल टाकायला काही हरकत नाही. नात्यांमध्येही एक नवीन समज येऊ शकते. प्रत्येक जण तुमचा प्रवास समजेलच असं नाही. काही लोक तुमच्या सोबत शेवटपर्यंत चालतील, काही मध्येच थांबतील. पण तुमचं चालणं थांबवायला नको, कारण तुमची किंमत कोणाच्या मान्यतेवर ठरत नाही. मान्यतेवर ठरत नाही. आर्थिक, काम किंवा वैयक्तिक आयुष्यात या काळात संयम आणि सातत्य महत्वाचं राहू शकतं.
आज दिसत नसलेले परिणाम उद्या दिसू शकतात. आज दिसत नसलेले परिणाम उद्या दिसू शकतात. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा आणि छोट्या प्रगतीलाही महत्त्व द्या. आणि या संपूर्ण प्रवासाच्या शेवटी स्वतःला एक गोष्ट नक्की सांगा, माझ्या आयुष्यात जे काही घडेल त्यातून मी शिकेल, पुढे जाईन आणि स्वतःला हरवणार नाही. स्वामींचं स्मरण करा, मन शांत ठेवा आणि पुढच्या दिवसांकडे आशेने पहा. कारण बदलाची सुरुवात अनेकदा भीतीने नाही तर एका छोट्या विश्वासाने होते. सिंह राशी, शेवट जवळ नाही, इथून तर खरी सुरुवात होऊ शकते. आयुष्यातील काही काळ असा येतो की सगळं ठीक असूनही मन शांत नसतं. बाहेर सगळं सामान्य दिसतं पण आतमध्ये काहीतरी बदलत असतं. काही प्रश्न असतात ज्यांची उत्तरं दुसऱ्यांकडे नसतात, ती फक्त वेळ आणि अनुभव देतात. आणि कदाचित पुढचे काही दिवस तुम्हाला अशाच एका उत्तराकडे घेऊन जाऊ शकतात. तुम्ही कधी लक्ष दिलंय का की सूर्य मावळतो तेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं. सूर्य मावळतो तेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं, पण खरं खरं दुसऱ्या दिवसाची सुरुवात तिथूनच होत असते. तसंच काही वेळा आयुष्यातही होतं. ज्या गोष्टी संपल्यासारख्या वाटतात त्या अनेकदा नवीन अध्यायाची सुरुवात असतात. त्यामुळे जर एखादी गोष्ट तुमच्या अपेक्षेप्रमाणे झाली नाही तर स्वतःवर राग करू नका. या काळात स्वतःला 3 प्रश्न विचारा. मी कोणत्या गोष्टीला धरून बसलो आहे, मी कोणत्या गोष्टीपासून घाबरतो आहे, आणि जर भीती नसती तर मी आज काय केलं असतं. हे प्रश्न साधे वाटतील पण अनेकदा उत्तर आयुष्य बदलतात. सिंह राशीच्या काही लोकांना या काळात स्वतःची ताकद पुन्हा जाणवू शकते. काही लोकांना एखादा जुना निर्णय बदलायची इच्छा होईल. काहींना एखादं नवीन काम सुरू करायचं आहे असं मनातून भावना तयार होईल. पण लक्षात ठेवा, प्रत्येक सुरुवातीला मोठा आवाज लागत नाही. काही सुरुवाती शांत असतात आणि त्याच सर्वात जास्त काळ टिकतात. एक गोष्ट अजून आहे मित्रांनो, स्वतःला सिद्ध करण्यासाठी धावू नका. योग्य लोकांना तुमची किंमत समजते. बाकीच्यांना वेळच उत्तर देईल. तुम्ही फक्त तुमचा मार्ग सोडू नका. आजपासून एक छोटी सवय सुरू करा. रात्री झोपण्याआधी दिवसातल्या 3 चांगल्या गोष्टी लिहा. हळूहळू मनातला गोंधळ कमी होईल आणि तुम्हाला जाणवेल की बदल बाहेर नव्हे तर आज सुरू झाला आहे. आणि शेवटी स्वामींच्या चरणी एक शांत प्रार्थना करा. मला जे मिळेल त्यात नम्रता दे. जे जाईल त्यात स्वीकार दे आणि जे येईल त्याला सामोरं जाण्याची शक्ती दे. सिंह राशीच्या मित्रांनो, आयुष्यात काही वेळा एकच गोष्ट वारंवार समोर येते. एखादा विचार, एखादी इच्छा, एखादं अपूर्ण काम, एखादी संधी किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल मनात सतत येणारी भावना. आपण तिला दुर्लक्ष करतो कारण आपल्याला वाटतं आता वेळ नाही नंतर पाहू. पण काही संधी कायम थांबत नाहीत. पुढचे काही दिवस तुमच्या मनात जे वारंवार येत आहे त्याकडे थोडं लक्ष द्या. जर तुम्हाला सतत असं वाटत असेल की काही बदलायला हवं तर त्या विचाराला लगेच नाकारू नका. प्रत्येक विचार योग्य असेलच असं नाही, पण प्रत्येक विचाराकडे लक्ष देणं महत्वाचं असतं. एक गोष्ट लक्षात ठेवा, संधी नेहमी मोठ्या रूपात येत नाही. ती कधी एखाद्या छोट्या निर्णयाच्या रूपात येते, कधी एखाद्या व्यक्तीशी बोलण्याच्या स्वरूपात येते, कधी स्वतःला माफ करण्याच्या रूपात आणि कधी फक्त पुन्हा एकदा प्रयत्न करण्याच्या रूपात. सिंह राशीच्या काही लोकांना या काळात एक गोष्ट समजू शकते. आपण इतका वेळ योग्य वेळेची वाट पाहत होतो की सुरुवातच केली नाही. पण आयुष्य नेहमी तयार झाल्यावर सुरू होत नाही. अनेकदा सुरुवात केली की आपण तयार होत जातो. या 7 दिवसांच्या विचारांमध्ये अजून एक गोष्ट करा. स्वतःला दोष देणं कमी करा. जे निर्णय घेतले ते त्यावेळेच्या समजुतीने घेतले होते. आज तुम्ही वेगळं विचार करता म्हणजे तुम्ही वाढलात इतकंच. नात्यामध्ये शांतता ठेवा, कामात सातत्य ठेवा. मनात आशा ठेवा आणि प्रत्येक दिवशी स्वतःला विचारा, आज मी एक छोटं पाऊल पुढे टाकलं का. कारण पुढे जाण्यासाठी नेहमी मोठी उडी लागत नाही. कधी कधी छोटं पाऊलही पुरेसं असतं. स्वामींचं स्मरण करा आणि मनात ही ओळ ठेवा, जे माझ्यासाठी आहे ते योग्य वेळी येईल.
आणि जे निघून जाईल ते मला काहीतरी शिकून जाईल. जे निघून जाईल ते मला काहीतरी शिकून जाईल. मागच्या लाईन मध्ये आपण संकेत, बदल, नाती, निर्णय, मनातील प्रश्न, नवीन सुरुवात आणि स्वतःवर विश्वास याबद्दल बोललो. पण आजचं भविष्य सांगण्यासाठी नाही, तर स्वतःकडे नव्या नजरेने पाहण्यासाठी आहे. सिंह राशीच्या मित्रांनो, कधी कधी आपण आयुष्यात इतकं पुढे धावत राहतो की आपण का चाललो आहोत हेच विसरतो. आपण यश शोधतो, लोकांची मान्यता शोधतो, योग्य वेळ शोधतो, पण स्वतःला विसरतो. आणि मग एक दिवस लक्षात येतं आपण जिंकत होतो पण मन हरवत होतं. या संपूर्ण प्रवासात जर एकच गोष्ट लक्षात ठेवायची असेल तर ती ही की भीतीपेक्षा विश्वास मोठा ठेवा. कारण आयुष्यात प्रत्येक वेळी उत्तर आधी मिळतं. काही वेळा आधी पाऊल टाकावं लागतं, मग रस्ता दिसायला लागतो. तुमच्या आयुष्यात काही गोष्टी बदलतील, काही लोक येतील, काही दूर जातील, काही स्वप्न पूर्ण होतील आणि काही पुन्हा नव्यानं पाहावी लागतील. पण याचा अर्थ तुम्ही हरलात असं नाही. बदल म्हणजे शेवट नसतो. बदल म्हणजे नवीन सुरुवात असते. जर तुम्हाला वाटत असेल की खूप दिवसापासून मेहनत करूनही काही होत नाही, तर स्वतःला थोडा वेळ द्या. प्रत्येक बीज लावल्याबरोबर झाड होत नाही. काही गोष्टींना वेळच लागतो. पण वेळ जातो म्हणून प्रयत्न थांबवायचे नसतात. जर कोणीतरी तुम्हाला कमी लेखलं असेल, स्वतःची किंमत विसरू नका. जर एखादी चूक झाली असेल तर स्वतःला शिक्षाही करू नका. जर एखादं स्वप्न अपूर्ण असेल त्याला सोडून देऊ नका. कारण सिंह राशीची खरी ताकद आवाजात नसते, ती पुन्हा उभं राहण्यात असते. आज एक छोटा संकल्प करा मित्रांनो. मी स्वतःची तुलना कमी करेल. मी माझ्या मनाचा आदर करेल. मी योग्य निर्णय घेण्यासाठी वेळ देईन. मी नात्यामध्ये शांतता ठेवेल आणि मी प्रत्येक दिवस नव्याने सुरू करेल. अशा प्रकारे आता एक शांत प्रार्थना करूया मित्रांनो. स्वामी, माझ्या वाटेत जे येईल त्याला धैर्याने सामोरं जाण्याची शक्ती द्या. माझ्या मनात जे तुटलं आहे त्याला पुन्हा उभं करण्याचा विश्वास द्या. जे माझ्या हातात नाही ते स्वीकारण्याची बुद्धी द्या. आणि जे माझ्या हातात आहे ते पूर्ण मनाने करण्याची प्रेरणाही द्या. असं स्वामींकडे प्रार्थना करायची आहे मित्रांनो. हा शेवट नाही, हा तुमच्या नवीन विचारांचा, नवीन ऊर्जेचा आणि नवीन प्रवासाचा प्रारंभ आहे. मित्रांनो, सिंह राशीचा हा राशी भविष्य सांगणारा व्हिडिओ कसा वाटला? जर तुम्हाला आवडला असेल आणि तुम्ही खरंच स्वामी भक्त असाल, स्वामींवरती तुमचा खूप विश्वास असेल, तर आपल्या स्वामी गुरुकृपा चॅनलला सबस्क्राईब करायचंय, बेल आयकॉन प्रेस करायची, जेणेकरून व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि कमेंटमध्ये जर तुम्ही खरंच स्वामी भक्त असाल, स्वामींची सेवा करत असाल, तुम्हाला जर वाटत असेल की स्वामींचा आशीर्वाद तुमच्या पाठीमागे आहे, तर तुम्ही स्वामीलाही मानत असाल, तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहायचंय आणि चॅनलला सबस्क्राईब करायचंय. भेटूया पुढील अशा जर असे भविष्य सांगणाऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश. अल्लख निरंजन. आदेश आदेश आदेश.